माझ्यावर विश्वास ठेवून गेल्या आठवड्यात हजारो मुलं आपल्या चॅनलला जॉईन झालेले आहेत. तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मी काल सुद्धा बघितलंय आपण कोर्स लॉन्च केला नाहीये. तुम्हाला या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायला सांगून या कोर्सवर एक डिस्काउंट तुम्हाला दिला होता. काही फोन कॉल नाही, काही नाही आणि तुम्ही मला न विचारता ही बॅच परचेस केली. एवढा तुमचा माझ्यावर विश्वास आहे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला माझ्यावर अजून विश्वास ठेवावा लागेल, की 100% पी-वाय-क्यूच परीक्षेत येणार आहेत बाळांनो. तुमच्या मनात शंका आहे. हे सर प्रश्न येतील का? आपण एवढंच करतोय, एवढं पुरेसं आहे का? हे केलं तर मला एवढे मार्क, तेवढे मार्क मिळतील का? ठेवला ना माझ्यावर विश्वास एकदा, तर बास. मी सांगतो तसंच करायचंय. मी ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय तेच करायचंय. आज ठरलं ना आपलं केमिस्ट्री तर केमिस्ट्री. आज ठरलंय ना आपलं, की टफ क्वेशन्स करायचे आहेत. मला अतिशय आनंद होतोय बरं का, की आता आमच्याच गावातील स्टुडंट आहेत बरं का. माझ्या गावातली, आमच्या वाड्यातले म्हणून आपण स्टुडंट आहेत माझ्याकडं. आता वर्षभर ऐकलं नाही समजा, पण आता काही दिवसात ऐकायला लागलेत. मग रिझल्टची गॅरंटी आहे. ह्या काही दिवसात जरी तुम्ही बदललात, तरी रिझल्ट लागतोय. याचा अर्थ तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली आणि 100% पडणार असं नाहीये. पण मार्क तर वाढतील ना. मग करायचंय काय सर? पी-वाय-क्यूज म्हणजे काय करू मी? तर मी तुम्हाला सांगतो, काय नाही. वाय लर्न ॲप्लिकेशन डाउनलोड करणे आणि त्याच्यातला क्वेशन पेपर घेणे आणि क्वेशन पेपरवरती आलेले प्रश्न सगळे बघणे. कॉन्फिडन्स येतोय आणि मी तर तुम्हाला आजचं टार्गेट काय देतोय बघा, आज वेळ आहे. आज तुम्हाला माझं टार्गेट आहे काय बघा मी सांगतोय तुम्हाला नीट लक्ष द्या बरं का, व्यवस्थित लक्ष द्या. आजचं टार्गेट काय, की केमिस्ट्रीचे 9 पेपर तुम्हाला एनालिसिस करायचे आहेत. किती पेपर? 9. जुलै 2025 पासून सुरुवात करा. फेब्रुवारी 2025, 24, 23, 22. 21 ला एकच पेपर आहे बरं का लक्षात घ्या बाळांनो. असे 9 पेपर आहेत. तुम्हाला फक्त एनालिसिस करायचं आहे. तर हे एनालिसिस म्हणजे नक्की काय करायचंय? तर तुम्हाला परीक्षेत कसे प्रश्न आले तेवढं बघायचंय. मग आपला अभ्यास तसा झालेला आहे. मग मी तुम्हाला सांगतो नेहमीसारखंच ॲक्चुअली मी वाय लर्न इथं घ्यायला पाहिजे होतं, पण काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही नंतर मी सांगितल्यानंतर मी जे सांगतोय ना, ते तुम्ही नंतर करा बरं का. पण 2025 बराच वेळा बघितलंय. चला 2024 चा पेपर बघूया आपण केमिस्ट्री. ओके. आपल्याला पहिल्यांदा बघायचे डेफिनेशन्स. हो य 9च्या 9 पेपर मधल्या डेफिनेशन्स आपण आज बघणार आहोत. सेक्शन डी पासूनच सुरुवात करणार ऑब्व्हियसली मी. तर सेक्शन डी मध्ये डेफिनेशन आहे का पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगतो. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मी मुलांना नेहमी सांगतो एन्थाल्पीच्या डेफिनेशन्स टफ आहेत. त्या अगोदर करायच्या. 2 मार्काला आलंय. बाकीचे प्रश्न पण आहेत. लगेच करूया का डिस्कस मी काय म्हणतोय? आपण एक काम करूया का? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज काय-काय येते बघूया आपण. मग सेक्शन डी मध्ये काय आलंय? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन 2 मार्काला. त्याच्यानंतर ब्रॉन्झ अलॉयचे युजेस आलेत. ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी मधला डिफरन्स आलाय जो आपला फेव्हरेट आहे. पी साठी मोनोमर कुठलं लागतं? विनाइल क्लोराइड. मोनोमर सुद्धा आपण केलेले आहेत. मग सगळंच आहे. व्हिच फ्लॉवर इज एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लीनिंग? मराठीत सांगू का? चिखलात काय चिखलात पण कुठलं फुल असतं माहिती आहे ना तुम्हाला? कमळ. तर तेच तर आहे सेल्फ क्लीनिंगचं एक्झाम्पल लक्षात घ्या. मग सेक्शन सी जमला, सेक्शन डी जमला आपल्याला. बरं. आता सेक्शन सी मध्ये एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. हो, आपण केलेलाच प्रश्न आहे. कुठला पण घ्या ना, कुठला पण घ्या. अलोय विचारलंय, कॅटलिस्ट विचारलंय, ओसवाल्ड डायल्युशन लॉ विचारलेला आहे, हेनरीज लॉ विचारलाय, आयडियल सोल्युशनच्या कंडिशन्स विचारलेत, सगळे प्रश्न. SN1 बद्दल विचारलंय, पायरोमेटॉलॉजी, रोस्टिंगच्या डेफिनेशन, ग्रीन केमिस्ट्री, बफर सोल्युशन, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड, सॉरी, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, काय पाहिजे? IUPAC पण विचारलंय म्हणजे सगळं आलंय, सगळं आलंय. मग आता मला सांगा, बऱ्यापैकी पेपर अटेम्प्ट होतोय, पण तुम्ही एक काम करायचं बरं का, पी-वाय-क्यूच रिपीट होतात, पी-वाय-क्यूच रिपीट होतात, तर दुसरं काही येत नाहीये बाळांनो. पण जे टफ क्वेशन्स आहेत ते प्लीज करा बरं का. आता मला बघायचंय काय बघा 2024 कडे जायचंय मला. फेब्रुवारीचा पेपर काढायचाय आणि त्याच्यात मला डेरिव्हेशन्स कुठल्या आहेत जरा बघायचे. मगाशी डेरिव्हेशन नव्हते बघितले बरं का रे बाळांनो. तर डेरिव्हेशनसाठी ऑब्व्हियसली सेक्शन बी पासून सुरुवात केलं पाहिजे आपल्याला. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क डन. ओके. आलं एक्सप्रेशन 2 मार्काला चालेल बरं का रे बाळांनो. हेनरीज लॉ आलेला आहे. लॅन्थन अँड कॉन्ट्रॅक्शनचे डेफिनेशन आलेले आहे. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास डेन्सिटी ऑफ द सॉलिड स्टेट मधलं पहिलं. 2 4 मार्काला झालं लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक्सप्रेशन बरे आपले सगळे
त्या व्हिडिओमध्ये आहेत, जेव्हा आपण व्हिडिओ तुम्हाला फ्री करून दिला ना, डिफाइन इलेक्ट्रोकेमिकल सीरीज त्याचं ॲप्लिकेशन, डिफाइन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आयसोबॅरिक, एडियाबॅटिक, व्हॉट आर एन्झाइम, त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन हाल्फ लाईफ. 3-3 डेरिव्हेशन पण येतायत. अरे 12-13 डेरिव्हेशन्स आहेत. त्यातलंच येणार आहे. मग आता थोडा तणाव कमी झाला की नाही? येणार आहेत ना तेच प्रश्न. आणि हो, नसेल तर अजून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ऑर्गॅनिकचा इश्यू काय होतो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बरं का, की काय आहे, की एक रिएक्शन्स प्रत्येक रिएक्शन अशी भरभर सांगून काय होणार आहे? मॅरेथॉन लेक्चरचा काही फायदा होत नाही. म्हणून तर मी हा जो कोर्स आहे, आता माहिती आहे तुम्हाला नथिंग त्याची ती किंमत आहे. एकदम कमी आहे. 38 व्हिडिओ आहेत तसा विचार केला तर आणि खूप छान व्हिडिओ आहेत आणि मी मगाशी बोललो तसं तुमचा माझ्यावरचा विश्वास पाहून मला अतिशय कॉन्फिडन्स येतोय आणि म्हणून तर तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला करायचंय 100% पी-वाय-क्यूज करायच्यात लक्षात घ्या. तेच प्रश्न येणार पण परफेक्ट करायचे आहेत. जिथं तुम्हाला टफ वाटतंय ना, ते प्रश्न अगोदर करायचे आहेत. ओके. मग चला ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. पेपर खूप छान आपल्याला जाणार आहे लक्षात घ्या. अजून वेळ आहे पेपरला मला माहिती आहे. पण रोज तयारी आपण अशी करतोय ना आणि जर आयुष्यभर असंच आपण कष्ट घेत राहिलो तर कुठलीच गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये लक्षात ठेवायचं. चला, चांगल्या अभ्यासाला सुरुवात करा. कोर्स पर्चेस केला तर काही हरकत नाहीये. मी एका मुलाला कमेंट करून सांगितलं पण बरं का, की पालक या स्टेजला लगेच तुम्हाला काही अमाउंट मोठी द्यायला तयार नाहीयेत. म्हणून ती किंमत मी कमी ठेवले. हे पण लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.